यानंतर सन्माननीय बंडगर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि आज 15 ऑगस्ट 2026 आहे. 80वा वर्धापन दिन या ठिकाणी आपण अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा करीत आहोत. या राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. राष्ट्रीय सलूट सलामी शस्त्र. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. परेड बाजू शस्त्र. एक साथ राज्यगीत शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीती नाभा तुझी मुहिनी गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी. पोलादी मनगटे खेळती खेळ शिवधेनी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दत्त राखतो महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. परेड एक साथ झंडा गीत शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला. प्रेम सुधा बरसाने वाला. वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पार. चाहे जान भले ही जाए. विश्व विजय करके दिखलाए. तब होवे प्रणव पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा. भारत माता की जय. वंदे मातरम. परेड विश्राम. एक दोन प्रतिज्ञा या ठिकाणी आपण घेत आहोत. प्रतिज्ञा आणि एक शपथ आहे.
बाकी इतरांनी सगळ्यांनी प्रतिनिधीसाठी तयार राहायचं आहे. ओके. समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागविण्याची आणि माझ्या सहकाऱ्यांनाही याच भावनेने आणि कटिबद्धतेने काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याची प्रतिज्ञा करतो. मी पॉश कायदा, पॉश धोरण आणि शी वॉश पोर्टल बाबत जागरूकता निर्माण करण्याची आणि त्यांचे पूर्ण प्रामाणिकपणे व निष्ठापूर्वक पालन करण्याची प्रतिज्ञा करतो. एक सुसंवादी, सन्माननीय आणि आदरयुक्त कार्यक्षेत्र तयार करण्यासाठी आणि ते अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने नकारात्मक आणि निरंतर प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा करतो. जय हिंद. यानंतर आणखी एक शपथ पढायच्या तयारीत राहा. हात तुमचे दुखतायत परंतु जर्दा, खर्रा तसेच विडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा. यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारच्या 2003 च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शाळा व शासकीय कार्यालये तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद. सर्व मान्यवरांना विनंती की आपण पदाधिकारी, पंचायत समितीचे आधी माजी पदाधिकारी, त्याचबरोबर बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, पंचायत समिती, कृषी विभाग अशा शासकीय कार्यालयातील सर्व पदाधिकारी, माजी सैनिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी, विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, पत्रकार बंधू सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. राम कोळेकर, त्याचबरोबर स्वप्नील पाटील आणि महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट, त्याचबरोबर श्री भवानी विद्यालयातील एनसीसी कॅडेट राष्ट्रीय ध्वजाला या ठिकाणी सलामी देत आहे. यानंतर श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील विद्यार्थी आपल्यापुढे सायलेंटली सादर करतील. समोर असलेले जे विद्यार्थी आहेत आपल्या विनंती की आपण थोडंसं एका बाजूला जायचं आहे, त्या ठिकाणी सायलेंटली होणार आहे.
पुढे एकदा भारतीय स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत आहे. कंटिजेंट माघारी घेऊया. सिनियर